ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यापुढेही जयसिंगपूर शहराच्या विकासाची गती कायम राहील। नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर 2019 नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे 350 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लागली असून ही विकासाची गती पुढील काळातही कायम राहील। पक्षभेद विसरून सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने भ्रष्टाचार मुक्त लोकाभिमुख प्रशासन देत जयसिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। प्रारंभी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन हलकीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण करत नूतन पदाधिकाऱ्यांचे नगरपालिकेत स्वागत करण्यात आलं। नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना संविधानाची प्रत देऊन सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी स्वाक्षरी करून पदभार स्वीकारला। यावेळी सावकार मात नाईक, मिलिंद भिडे, अमरसिंह निकम, प्रकाश झेले, नंदकुमार बलदवा, शीतल गतारे, संभाजी मोरे, प्रकाश झेले, ॲडव्होकेट संभाजी नाईक, रमेश यळगुडकर, राजेंद्र नांद्रेकर यांच्यासह नूतन नगरसेवक गिरमल परगोंडा कोळी, तेजश्री राहुल पाटील यड्रावकर, रुपाली बंडकर, सचिन चौगले, मीनन नांद्रेकर, सचिन निटवे, शकुंतला मछले, लक्ष्मण गोसावी, सुमय्या कडबी, बजरंग खामकर, महेश कलगुटकी, स्वाती मादनाईक, उज्ज्वला वागवेकर, पराग पाटील, अशोक मळके, तबसुम फरास, अर्जुन उर्फ राजू देशमुख, अनुराधा आडके, गीता भोसले, अर्चना अडकाणे, लता गाडेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार नगरपालिका अधिकारी प्रमोद पाटील यांनी मानले। महानकरे न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यांना, महात्मा फुले, ज्योतिराव फुले या सगळ्यांना मी अभिवादन करतो। आणि खऱ्या अर्थानं ज्या नगरीनं आपल्याला ह्या जबाबदारी दिली आणि ही सगळी जबाबदारी देत असताना आपण सुद्धा मगाशी साहेबांनी उल्लेख केला, सगळ्या गोष्टींचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्यासाठी साहेब मी आपल्याला वचन देतो, पहिलाच मी वचन देतो की जयसिंगपूर नगरीच्या विकासासाठी सर्व आमचे नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून काम करेन हे प्रथमतः मी आपल्याला वचन देण्याचे काम या निमित्ताने करू इच्छितो। जयसिंगपूर शहराचा विकास करत असताना गेल्या या जवळजवळ 2019 नंतर आपण जयसिंगपूर शहरामध्ये जवळजवळ 350 कोटीची विकास कामं करण्याचं काम केलं। मग अशा साहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे नगरपालिकेचा अंडरग्राऊंड ड्रेनेज स्कीम असू दे, 24 आवर्स पाणी देण्याची स्कीम असू दे आपली, आणि विविध योजना त्यामध्ये नगरपालिकेची बिल्डिंग असू दे, शादीखाना, वडर भवन असू दे, किंबहुना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्टेडियमची निर्मिती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण केल्या। वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जिथं जिथं आपल्याला अनुदान आणून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायला आपल्याला स्कोप आहे त्या माध्यमातून यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण प्रचंड प्रमाणात या नगरीमध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला। भविष्यामध्ये सुद्धा साहेब खूप मदत आपल्याला मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे मी आपल्याला वचन देतो की 9 तारखेला जे आपण इलेक्शनला लोकांना शब्द दिले की हे सगळे अंडरग्राऊंडचं आणि पाणी पुरवठ्याबरोबरच आणि सगळे रोडची कामंसुद्धा आपण करू। येणाऱ्या 9 तारखेला आपण त्यासुद्धा रोड्सचे काम चालू करायचं मी सकाळी आपल्याला या निमित्तानं मी इन्व्हिटेशनसुद्धा देतो, आमदार साहेबांना देतो, सावकर साहेबांना देतो, सर्वच प्रमुख मंडळींना देतो की 9 तारखेपासून आपण रोडची सुद्धा काम चालू करतोय नगरपालिकेच्या वतीनं आणि सर्व नगरसेवकांच्या वतीनं आणि नगराध्यक्ष म्हणून आपल्याला सांगतो भविष्यामध्ये, कारण आपण ज्यावेळी या नागपूरच्या अधिवेशनाला गेला त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे अनेक 25 कोटी रुपये आपण या रोडसाठी इथं जयसिंगपूरसाठी घेतलेले आहेत। जुने काही DPDC म्हणून सुद्धा आपण आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं गेल्या या ज्या प्रशासकीय कारभारात सुद्धा आम्हाला थोडंसं साहेबांच्यामुळं लक्ष घालता आलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंटचा आराखडा आम्हाला चालू ठेवता आला। भविष्यामध्ये सुद्धा असंच आपलं सहकार्य ह्या सगळ्या गोष्टीसाठी लागणार आहे। किंबहुना आज रेल्वे ब्रिजचा विषय, बाकीच्या बऱ्याचशाच विषय आहेत, रोडसाठी सुद्धा अजून आपल्या चांगल्या पद्धतीनं जो विजन आहे आपला त्या पद्धतीने करण्यासाठी सुद्धा अजून प्रचंड प्रमाणात आपल्याला त्याला पैसे लागणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं या शासनाच्या वतीनं
मी आमदार साहेबांना एवढीच विनंती करतो की आम्ही सर्व सेवा देण्यासाठी तत्पर आहोत, आम्ही सर्व नगरसेवक असू दे, नगराध्यक्ष असू दे, पण आर्थिक जी ताकद लागते ती आपल्याकडनं शासनामार्फत आम्हाला द्यावी ही विनंतीसुद्धा या निमित्तानं करतो. खास करून आपण ज्यावेळी या सर्व गोष्टीमध्ये साहेबांनी लक्ष घातलं, जयसिंगपूर शहरामध्ये सुद्धा ज्यावेळी लक्ष घातलं आमदार साहेबांनी, त्यावेळी जयसिंगपूर शहराचा खूप मोठा एक प्रॉब्लेम होता की आपण इथं ज्यावेळी तंबाखूचं व्यापारपेठ आणि व्यापारपेठ बसवली त्यावेळी सगळे लोक येऊन इथं राहिले आणि त्यांच्या माध्यमातून आपण सरकारी जागेवर बरेचसे झोपडपट्टी आपल्या होत्या आणि त्या अनुषंगाने त्यासुद्धा रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातून आपण येड्रावकर साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केले. ते साधारण 2014पासून आपण प्रयत्न करत होतो साहेब. 2014ला सगळे त्याच्यावरच्या आरक्षण आणि रिझर्वेशन्स आपल्याला काढण्यामध्ये शासनाच्या वतीनं मदत मिळाली आणि त्यानंतर जवळजवळ 2019नं आपण लक्ष घालून चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या झोपडपट्ट्या रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातनं आज जवळजवळ आपल्याला 250 लोकांचे प्रॉपर्टी कार्ड आपण देण्यामध्ये सक्सेस झालेलो आहोत. तर भविष्यामध्ये सामान्य गोरगरिबांच्या माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणं ही अतिशय कठीण काम आहे आणि त्यामुळं अशा अनेक जी कामं आहेत जी फार मोठ्या अशा पद्धतीची कामं आहेत, हे रस्ते असतील, गटरे असतील, इमारती असतील, त्या दिसत राहतील. आपण प्रत्येकाला समाजासाठी म्हणून आपण समाज मंदिरं आता ह्या ठिकाणी उभा केलं, मुस्लिम समाजाला दिलं, वडर समाजाला दिलं, चर्मकार समाजाला दिलं, प्रत्येक समाजाला आपण हॉल देतो. हे सगळं समाजाच्या दृष्टीनं झालं, पण समाजाची उद्याची पिढी घडवणं केवळ नगरपालिका म्हणजे रस्ते, गटर, पाणी ह्याच्या पुरतं मर्यादित न राहता नगरपालिका म्हणजे हे पालकत्व आणि पालक म्हणून ह्या सगळ्या शहराचं नव्हे तर सगळ्या उद्याच्या भावी पिढीचं सुद्धा पालक म्हणून नगरपालिकेनं काम केलं पाहिजे. हे अपेक्षित धरून आपण त्या निवडणुकीमध्ये आपण उतरलो आणि लोकांनी सुद्धा तेवढ्याच उत्स्फूर्तपणे आपल्याला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बहुमत दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं काम व्हावं. राज्य सरकार असेल किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आमची जी जबाबदारी असेल जिथं जिथं आमची मदत लागेल ती निश्चितपणे त्या नगरपालिकेला निश्चितपणे मिळेल असा आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. आज काही लोक बारामतीचा उल्लेख करतात. येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा किमान आपण नाही बारामती होऊ शकू, पण निदान त्या धर्तीनं तरी त्याच्यापेक्षा आपल्या ज्या लोकांच्या सुविधा आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण करण्याचा प्रयत्न करूया. आज आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा जरी आपल्याला नगरपालिकेची ताकद नसली तरी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं आता जवळपास 750-800 बेड आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय. 800 बेड एका ठिकाणी असणं हे नॉट अ जोक. 800 बेड असल्यामुळं अनेक लोकांच्या सुविधा केवळ नुसता ज्या आरोग्यासाठी म्हणून येणाऱ्या पेशंटांचाच विषय नव्हे तर हे 800 बेडमुळं त्याच्यावर येणाऱ्या आमचा शासनाचा नियम आहे 5 रुग्णाच्या पाठीमागे 1 नर्स आली पाहिजे. हे जर सगळ्याचा हे स्टाफची जर बेरीज काढली आणि जर स्टाफची बेरीज त्याच्यानंतर लॉन्ड्रीवाला आला, बाकीचा सगळा साफसफाईवाले आले, हे सगळ्याची जर बेरीज काढली तर जवळपास 4,000 ते 5,000 हे फिरती लोक या शहरामध्ये आपल्या या उदगाव आणि जयसिंगपूरच्या परिसरामध्ये येणार आहेत. तर हे 5,000 लोक आले तर ह्यांना मग प्रत्येक येणारे नर्स ही कुठंतरी तिथं खोली घेऊन राहणार. हे बाकीचे अशा तिथं मग तिला कपडे टाकायला तिथं लॉन्ड्री आली प्रत्येक चर्मकार समाजापासून मग तिचा ड्रेस आला, ह्या सगळ्यापर्यंत या प्रत्येक उद्योगाला त्यातनं ज्यावेळा नागरिकीकरण ज्यावेळा वाढतं आहे त्यावेळा अनेक सुविधा आणि अनेक व्यवसाय या निमित्तानं ही वाढत जातात. या सगळ्याचा परिणाम हा सगळा आपल्या अर्थकारणावर